आता आपण डेकोरेशन करायला घेतलंय. हा खास डेकोरेशनचा ब्लॉग असेल. म्हणजे इकडे आपल्याला इकडे काय आलं माहितीचा काय प्रॉब्लेम झाला सांगा. अपने बंदे लोग आ चुके. जय महिष्मती. फायनली आपले साईडची झालं हे पूर्ण अँगलचं कपडे. नमस्कार मंडळी, आमच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आता आपण डेकोरेशन करायला घेतलंय. हा खास डेकोरेशनचा ब्लॉग असेल. म्हणजे आता तो आजचा वेगळा आणि उद्याचा वेगळा कसं काय बनेल माहित नाही, डिपेंड ऑन सिच्युएशन. पण आता आम्ही मंगेश काका, विकास काका आम्ही डेकोरेशन करायला घेतलंय. तर ऍक्च्युली बेसिक म्हणजे आतलं नाही करायचं, सगळं बाहेरचं पूर्ण पडदे बिडते म्हणा किंवा मकर विकर ते सगळं करायचं. आतमधलं डेकोरेशन हे उद्यावर असेल, जे आपण जिथे आपण गणपतीचं टेबल असेल म्हणा किंवा जो मकर आपण डिझाईन म्हणजे आपलं जे ॲझ्युम केलं आणि जे आपण सामान आणले त्या हिशोबाने बनवायचं झालं तर मग आधी आता सगळं बाहेरचं बनवून घ्यायचं. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जेवढं आम्ही जे काही करतोय ते. आता शूट करायला बघा कोण माणूस भेटतो त्याच्यावर डिपेंड आहे शूट कसं होतंय. तर व्लॉग बघा, कंटिन्यू करा. फक्त पडदा बांधायला आमची उलुदा झाली. मंगेशा काय त्यामुळे होतंय तरी अर्धा बांधलाय मी, आता अर्धा मंगेशा का बांधताय. बाबा कसे बांधायचे म्हणजे गोपाळ बाबा आमचे कसे बांधायचे त्यांचं त्यांनाच माहिती. पण जाम स्ट्रगल आहे. एक दुसऱ्या माणसाची कामं नाही ती. हा मंगेशा का एक दोन माणसांची कामं नाही ती, पण बाबा एकटे करायचे. म्हणजे माझे बाबा पण असायचे सोबतीला, पण गोपाळ बाबा एकटे ऑलमोस्ट बाबांच्या नंतर तर एकटे करायचे. कधी कशा काय असायचे म्हणा किंवा काय, पण असं बऱ्यापैकी ते एकटे करायचे पूर्ण डेकोरेशन. आणि ह्यावेळी आम्ही गेला झाले 1-2 वर्षापासून आम्ही येतोय. गेल्या वर्षी हा पडदा बिडदा एवढा मारला नव्हता, पण ह्या वर्षी समजते की पडदा मारल्यावरती किती स्ट्रगल. उद्या जाऊन कलर येतील तर तुला गमेल. चिकन आणि मनीष दहंडी झालं आमच्याकडे. दहंडी पंका पंकारी पण अरे काढ काय वही पडते. डेकोरेशन मग अशी लाईट गेली त्यामुळे थोडं अर्ध राहिलेलं. आता आम्ही डेकोरेशन करतो. आता पप्पांनी बोलतोय सॉरी मंगेश काकांनी मगाशी काढताना पंखा एकदम परफेक्ट काढला आणि आता लावताना लावता येत नाही, त्यामुळे गडबड झाली सगळी. इकडची तिकडे झाली, गायब झाली. इकडे काका इकडे बघून बोलायचं. इकडे आपल्याला इकडे काय आलं माहितीचा काय प्रॉब्लेम झाला सांगा. या काकाने थोडी 90 मारले त्यामुळे काय समजत नाही. असं नाही काय बोलत, काय नाही. काका एकदम ओळखे आहेत, फक्त जरा समजत नाही काय झालं. आम्हाला वायरिंग तर थोडी माहिती आहे. विकासाला काय पण बोलतात. काका आमचं एकदम ओके. होणार होणार होणार. तोपर्यंत आपण ह्या चॅनलचं सगळं लावून घेऊया.
हा डेकोरेशनचा ब्लॉग असा कंटिन्यू राहील. तर अर्धा डेकोरेशन कदाचित उद्या होईल, तर मग तो उद्या शूट करेल. बघूया कसं काय होईल. तर मंडळी आपलं पुढचा आजचा दुसरा दिवस आहे आणि डेकोरेशनला बाकीच्या डेकोरेशनला सुरुवात झाली आहे. काल मंगेशाकडे पंखा बंद केला तो बाबा चालू करतात. मंगेशाका आणि विकासाका दोघांनी. माझं नाव थोडे. हा तुमचं नाव का पकड दाबून ठेव. पकडले हातात बसवा. तर आज लाइटिंगचं काम चाललंय. आता बाबा आलेत म्हणून बाबांशिवाय कोणाला लाइटिंग येत नाही आमच्याकडे. आणि नंतर मग आतमधलं मकरचं केतन आणि मनीषाला. तर हा ब्लॉग कंटिन्यू आहे आज डेकोरेशनसाठी पूर्ण. पकडा जरा एक मिनिट. तर मंडळी डेकोरेशनचा ब्लॉग कंटिन्यूच करतोय कारण की अजून आतलं बाकी आहे. मेन मकर बाकी आहे. आता आपले 2 बादशाह लोक येतात ना, त्यामुळे थोडं त्यांचं वाट बघतोय. केतन आणि मनीष बाईकवरून निघालेत. ते लोक येत आहेत म्हणून त्यांची वाट बघतोय. आत्ताच जेवलो जस्ट आणि फुल एकदम निवांत आहे. एकदम भारी म्हणजे एकदम भारी गावचं क्लायमेट किंवा असं सगळं एकदम. गणपतीची मूर्ती बिर्ती पण एकदम व्यवस्थित सगळं बघून आलं. एकदम छान आहे. तुम्हाला दाखवेनच नेक्स्ट व्लॉगमध्ये कारण की उद्या गणपतीचा पहिला दिवस याचा एक वेगळा व्लॉग नक्कीच असेल. तर व्लॉग कंटिन्यू करतो हा. आता हे लोक येतात त्यांची वाट बघतो. ते लोक आल्यावरती गाडी आली की फटफट 2-3 सामान आहेत ते आणायचं आणि आपल्या आतल्या डेकोरेशनला सुरुवात करायची. तर तुम्ही असेच बघत राहा व्लॉग. तर फाइनली अपने बंदे लोग आ चुके. जय महिष्मती. फायनली आपले दोघं पण आलेले आहेत. आता कामाला सुरुवात आहे लवकर. हे जरा सावलीत लाव. तर म्हणले आपण ॲक्च्युली आपल्या डेकोरेशनला थोडेसे रिपा पाहिजे होतं. तिथे रिपा मिळत नाही. तर एकाने ॲड्रेस दिला. आपण तिथे डायरेक्ट आपण लाकडाच्या कारखान्याचं झालं जिकडे रिपा मिळतील अशा. तर बघा तो देतोय. आधी नाही बोलला आणि आता बोलला की बघतो मी आहेत का किंवा काय कसं काय कापावं लागतील किंवा जरा मगजमारीचं काम आहे. त्याला मस्का मारला 1 साईड देतो तर बोलला. बघा खूप सगळं या रिपांसाठी लय फिरलो आज. नशीब तो केतन आला, ती गाडी आली त्यामुळे आता फिरायला मिळतं. तर तुम्हाला दाखवतो 1 मिनिट कारखाना कसा. हा कारखाना आहे पूर्ण. त्याची सुकी लाकड आहेत.
उगाच बाजार करून ठेवलं नाही. अरे प्लास्टिक मध्ये घे. चायनल पकड हा. लास्ट इयर किती फोटो काढलेले. जरा बस अजून जरास काका तुम्हाला काय बोलायचं मग ह्याच्याबद्दल? मी करतोय तो छान आहे आणि कुणाला आवडला तर बघा ना तर मी केलाय तो सगळ्यात बरोबर आहे आणि तुम्ही आता सांगा सगळ्यांनी. बरोबर आहे एकदम परफेक्ट. म्हणून सांगितलं काका बोललं संपलं. ती पण दराची दाखवती बेडरूमची आणि ते ह्याची पण मग नंतर काढते बा ह्याच्या वाटली तो बाहेरचा टेबल ठेवला ना. तर मंडळी आता फायनली जे डेकोरेशन करायचं होतं ॲक्च्युली ते ठरलेलं तसं नाही झालं, थोडंसं चेंजेस झालं पण डेकोरेशन फायनली झालेलं आहे. वाजले रात्रीचे 12:30 आणि आता ते झोपतो आपापल्या घरी झोपायला गेला. आता मला पण फट्टे झोपायला खूप थकलो आज दिवसभर. इकडे जाऊ हे ते सगळ्या बऱ्याच गोष्टी झाल्यात. तर एक शेवटचा ब्लॉग एंड करायच्या आधी एक शेवटचं तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. कसं वाटेल डेकोरेशन ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि उद्यापासून डे बाय डे म्हणजे प्रत्येक दिवसाचा ब्लॉग बनेल. ते कसं एखाद्या सिच्युएशन वाईज बनते की कसं काय ते बघूया, पण दिवसाचा ब्लॉग तरी नक्की बनेल. तर मंडई हे आपलं डेकोरेशन आहे. वरती पूर्ण पडदा, साईडची झालर, हे पूर्ण अँगलचं कपडे, ठीक आहे. इकडे आपलं आपले गणपती बाप्पा इथे विराजमान होणार आहेत आणि इकडे आपली गौराई माता. आता बाकी सकाळी बघू कसं काय ते. हा पार्ट उद्या सकाळी भरलेला असेल आणि सगळं एकदम वेगळं चित्र असेल. उद्या आपले बाप्पा येणार आहेत आणि एकदम वेगळं चित्र असेल. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. डेकोरेशनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.